श्री स्वामी समर्थ. कन्या राशींचा लोकांचा म्हणजे बांधा कसा आहे किंवा त्या राशीची लोक कशी आहेत, तर याची बरीचशी माहिती मी मागील भागामध्ये दिलेली आहे. तर आज आपण इथे बघणार आहोत कन्या राशीच्या लोकांचा शुभवार, शुभ तारीख, मित्र राशी, शत्रू राशी, भाग्योदय काळ, होणारे रोग कोणते, तर याची संपूर्ण माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या कन्या राशीला. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्या राशींच्या व्यक्तींचा शुभवार जो आहे तो बुधवार आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ किंवा कोणतंही नवीन काम किंवा शुभ काम किंवा कोणत्याही इंटरव्ह्यू किंवा नोकरी, तर ह्या दिवशी तुम्हाला करायचं आहे, म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. कामं अगदी यशस्वीरित्या पार पडणार आहेत. या व्यक्तींना पाचूचा हिरवा खडा चांदीत घालायचा आहे. सोन्यात किंवा पंचधातूत बसवून करंगळीच्या बोटात तुम्ही बुधवारी घालायचा आहे. म्हणजे तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा खडा जर तुम्ही धारण करताय, तर तुम्हाला तुम्ही जे कष्ट करताय ना, त्या कष्टाचं चीज होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला विठ्ठलाची, पांडुरंगाची, कृष्णाची सेवा करायची आहे आणि तुमच्या भाग्योदयासाठी तुम्हाला 11 बुधवार, 11 एकादशीला शुद्ध आणि वैद्य असे उपवास करायचे आहेत. आता हे 11 बुधवार कसे करायचे आहेत, तर त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ लवकरच तयार करणार आहे. कारण की 11 बुधवार हे पांढरे बुधवार करायचे आहेत. तर हे बुधवार याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर विठ्ठलावर तुळशीपत्र वाहायचं आहे, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं आहे. त्यामुळे तुमची कामं जी आहेत ना, ती झटपट आणि लवकरात लवकर होणार आहे आणि तुमच्या जीवनात तुम्हाला यश सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर शुभ तारीख आहे कोणत्याही महिन्याची 6, 16 आणि 26 या तारखेला जर तुम्ही कोणतेही शुभ काम, नवीन कामाचा प्रारंभ करत असाल, तर तुमच्या या कामामध्ये तुम्हाला भरपूर सारे यश मिळणार आहे. त्याचबरोबर अशुभ तिथी आहे 5, 10 आणि 15. म्हणजे तुम्हाला आता अशुभ तारीख ही जी 5, 10, 15 आहे, ही शक्यतो तुम्हाला टाळायची आहे. आता काही गोष्टी आपल्या हातात सुद्धा असतात. म्हणजे जर तुम्हाला एखादी 5 तारीख जर मिळाली आहे, तर तुम्ही पुढे ती ढकलून 6 तारीख घेऊ शकता. कारण की 5 तारीख ही तुमच्यासाठी अशुभ आहे. जर तुम्ही या तारखेला जर तुमचं कोणतं महत्त्वाचं काम करत असाल, तर त्या कामामध्ये तुम्हाला अडी-अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे किंवा ती गोष्ट तुमची पूर्ण होणार नाही किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे शक्यतो अशुभ तारखेला म्हणजे 5, 10, 15 ही तारीख पूर्णपणे टाळायची आहे आणि शुभ तारीख म्हणजे 6, 16 आणि 26 या तारखेला तुम्हाला जमेल तर शक्यतो तुम्हाला ह्याच तारखेला तुमच्या चांगल्या गोष्टी, चांगली कामं तुम्हाला करायची आहेत. त्याचबरोबर घातवार आहे शनिवार. तर या कन्या राशीच्या लोकांना घातवार शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी तुम्हाला कोणतेही शुभ काम, शुभ कार्य करायचे नाही. शक्यतो शनिवार हा कन्या राशीच्या लोकांनी भरपूर प्रमाणात टाळायचा आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी कॉमर्स लाईन, बी.कॉम, एम.कॉम, सी.ए, आर.ए वगैरे शिक्षण घ्यावं. इंटरकॉम्स, सेल टॅक्स, एल.एल.बी ह्या सुद्धा तुम्ही शिक्षणात जर घेण्याचा तुम्ही विचार करत असाल हे शिक्षण, तर तुम्हाला ह्या शिक्षणामध्ये खूप सारा फायदा होणार आहे. ह्या शिक्षणामध्ये तुमची भरपूर सारी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर नोकरीचा व व्यवसायाचा संबंध म्हणत असाल, तर कन्या राशींना म्हणजे बँकेत अकाउंटंट, रेल्वेत अकाउंटंट, बँकेत ऑफिसर, लीगल ॲडवायझर, कामगारांचे पुढारी, राजकारणी पुरुष, त्याचबरोबर औषध विक्रेते म्हणजे एखादं मेडिकल, हॉटेल, त्याचबरोबर दलाली, कमिशन एजंट, पुस्तक विक्रेते, फॅक्टरी, लाईफ इन्शुरन्स, त्याचबरोबर कॉर्पोरेशनची नोकरी, एजंट, आयुर्वेदिक मेडिकल आणि ज्योतिष यांसारखा व्यवसाय सुद्धा या कन्या राशीची लोक करू शकतात. म्हणजे तुम्हाला ह्या फील्डमध्ये म्हणजे नोकरीमध्ये भरपूर सारं यश मिळणार आहे. जर तुम्ही कोणती नोकरी शोधत असाल, तर शक्यतो ह्या नोकरी लाईनमध्ये जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्याचबरोबर कुंडलीत म्हणजे जर का कन्या रास असेल आणि त्याचा स्वामी बुध हा मीनेचा म्हणजे नीचेचा असेल, तर बुधाची ग्रहपीडा या राशीच्या लोकांना भरपूर प्रमाणात जाणवत असते. म्हणूनच बुधवारी व विशेषतः एकादशीच्या बुधवारी बुधाचं दान केल्याने तुमची ही ग्रहपीडा जी आहे ना, ती कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ती नाहीशी सुद्धा होऊ शकते. तर तुम्हाला दान काय करायचं आहे, तर सुवर्ण 1 ग्रॅम दान करायचं आहे. काचेचं भांड एखादी वस्तू म्हणजे काचेची एखादी वस्तू दान करायची आहे.
तुमच्या जवळच्या व्यक्तीला केली तरीही चालणार आहे. गोरगरिबांमध्ये केली तर अतिउत्तम. अशा गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला पाचू हा रत्न तुम्हाला धारण करायचा आहे. मूग, आता 1.25 किलो मूग एखाद्या गरीब व्यक्तीला अवश्य दान करा. त्याचबरोबर तूप 1.25 किलो दान करा. खूप फायदा होणार आहे. तुम्ही म्हणाल, की 1.25 किलो तूप खायला इथे तूप नाहीये आमच्याकडे आणि आम्ही ते 1.25 किलो तूप दान करू. जमत नसेल तर अगदी थोडंसं जमेल तसं तुम्ही तूप दान केलं तर तुमच्या राशीला खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला बुधाची सेवा केली पाहिजे. बुध ग्रहाचा जो मंत्र आहे, त्या मंत्राचं 108 वेळा रोज नित्य नियमाने पठण झालं पाहिजे. म्हणजे 108 वेळा किंवा 1 माळ असा जाप तुम्हाला रोज सातत्याने करायचा आहे. जेणेकरून बुध ग्रहाची जी पीडा तुमच्यावर होत आहे, तुमच्या शरीरावर, तुमच्या माइंडवर जी काही पीडा तुम्हाला जाणवत आहे ना, ती तुमची लवकरात लवकर कमी होणार आहे. त्यामुळे आवर्जून रोज कन्या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाचा जो मंत्र आहे, मी ते खाली दिलेला आहे, तो आवर्जून सातत्याने जाप करायचा आहे. त्याचबरोबर बुधाची ग्रहपीडा ही कन्या राशीच्या लोकांवर म्हणजे शरीरावर गुप्तरोग म्हणा, उदर जठर विकार, आतड्याचे रोग म्हणा, मंदाग्नी, पोटात सतत जळजळणं, त्याचबरोबर सतत कान दुखणं, फुफ्फुसांना त्रास होणं, खांदा लचकणं, अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसचे झटके येणं, आतड्यांना आतून सूज येणं, यापैकी कोणताही रोग या कन्या राशीच्या लोकांना होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांना होणारे अजून रोग आहेत ते वेड लागणं, मेंदूवर परिणाम होणं, त्याचबरोबर पाय, तळवे, बोटं हे सतत दुखणं, मज्जातंतू विकार होणं, आकडी, फेफरे, कफयुक्त खोकला होणं, आतड्यांवर सूज येणं, असे वेगवेगळे त्यांना रोग शक्यतो या राशीच्या लोकांना होताना दिसून येतात. त्याचबरोबर कन्या राशींची मित्र राशी आहे ती सिंह आणि तूळ आहे. जर तुम्ही या राशीच्या लोकांसोबत तुमचा काही पार्टनरशिप करत असाल किंवा तुमची मैत्री असेल किंवा तुमचं लाईफ पार्टनर असेल तर तुम्हाला ह्या राशीच्या लोकांपासून खूप सारा फायदा होताना दिसून येणार आहे. त्याचबरोबर कन्या राशींची शत्रू रास जी आहे ती कर्क आहे. जर तुम्ही कर्क राशीशी भागीदारी केली तर कन्या राशीचे दिवाळे निघणार आहेत. कर्क रास ही कन्या राशीला फसवत असते. त्याचबरोबर धोका सुद्धा निर्माण करत असते. त्यामुळे या कर्क राशींपासून कन्या राशीने सावध राहिले पाहिजे. त्याचबरोबर या कन्या राशीचा भाग्यकाळ आहे तो 32 आहे. म्हणजे वय वर्ष 32 आहे. ह्यात 32 वर्षामध्ये तुम्हाला खूप सारे फायदे होताना म्हणजे 32 वर्षापर्यंतच तुम्हाला खूप सारे फायदा किंवा खूप सारा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसून येणार आहे. त्याचबरोबर कन्या राशींची भाग्य दिशा जी आहे ती पूर्व आहे. म्हणजे जर की तुमचं काही काम तुम्ही बिझनेस करत असाल तिथे तुमची बसण्याची जी जागा आहे ती पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे. त्याचबरोबर जर विद्यार्थी वर्ग असेल तर विद्यार्थी वर्गाने शक्यतो पूर्वेला तोंड करून अभ्यास करायचा आहे. म्हणजे केलेला अभ्यास पूर्णपणे लक्षात राहणार आहे. म्हणूनच या कन्या राशीच्या लोकांनी शक्यतो तुमची जी काही कामं असतील ती पूर्व दिशेला तोंड करून करायची आहेत. जेणेकरून तुमच्या कामामध्ये तुम्हाला भरपूर सारे यश मिळणार आहे. तसंच तुम्हाला म्हणजे काही उपाय आहेत ते उपाय जर तुम्ही करत असाल तर त्या उपायांमुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या म्हणजे कन्या राशीच्या लोकांना खूप सारा फायदा होताना दिसून येतो. तर चरण स्वामी गुरु म्हणजे गुरुवारी उत्तर फाल्गुनी नक्षत्र जर येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचा एक सप्ताह करून दत्तावर म्हणजे आपल्या गुरुदत्तांवर अभिषेक करायचा आहे. म्हणजे तुमची जी काही रेंगाळलेली कामं म्हणा किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला अडचणी जाणवत असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला हमखासच यश मिळणारच आहे. तुमच्या कामामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर चरण स्वामी शनी हे नक्षत्र वर्ज आहे. तर या शनिवारपासून 12 दिवस काळ्या गाईला तुम्हाला चारा चारायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्र नित्य नियमाने वाचायचं आहे. त्याचबरोबर चरण स्वामी शनी शनिवारी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जर येत असेल तर शनिवारी 1 किलो तिळाच्या तेलांचा अभिषेक शनिदेवाला करायचा आहे. त्यामुळे सुद्धा तुमची जी काही शनी पीडा म्हणा किंवा शनी त्रास जर होत असेल किंवा शनीची 7.5 जर चालू असेल तर ती सुद्धा कमी होण्यास मदत होत असते. हस्त नक्षत्र हे लघु नक्षत्र आहे. वैदिक देवता सूर्य आहे आणि सूर्याची सुवर्ण प्रतिमा पूजेत ठेवून त्याचं तीर्थ घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आर्थिक टंचाईमध्ये भरभराट होणार आहे. तुम्हाला कधीही तुमच्या पैशाच्या संबंधित आर्थिक टंचाई जर जाणवत असेल तर ती सुद्धा कमी होणार आहे. कारण की याचा चरणस्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि मंगळवारी सूर्य प्रतिमेवर जर अभिषेक करून पूजा केली तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. पण त्याचा तीर्थ मात्र अवश्य घ्यावा.
घरातल्या सर्व लोकांना सुद्धा तो तीर्थ द्यावा. त्याचबरोबर तुम्हाला चरण स्वामी चंद्र सोमवारी हस्त नक्षत्रावर आल्यावर सोमवारपासून 13 दिवस भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायचं आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने कन्या राशीच्या लोकांनी जर ह्या गोष्टीचा अवलंब केला, देवाधर्माची जर आध्यात्मिक मार्गात तुम्ही जर थोडंसं लक्ष घातलं किंवा थोडंसं तुम्ही पूजा अर्चा केला, तर ज्या काही पीडा होत असतात, प्रत्येक राशीला पीडा आहे, कोणत्या राशीला नाही असं मी म्हणणार नाही. प्रत्येक राशीला पीडा आहे. तर त्या पीडेपासून आपल्या उपास्य देवताचं जर नामस्मरण केलं, पूजा जाप केली, तर लवकरात लवकर तुम्हाला त्या पीडेपासून मुक्तता मिळणार आहे. तर ही झाली आपली कन्या रास. तर अशा अजून राशींसंदर्भात पुढे आपण माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.